नोकरदारांना मोठा धक्का। आता 8 नव्हे 10 तास काम। केंद्र की राज्य, नेमका निर्णय कोणाचा? सर्वसामान्य खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना आता मोठा धक्का बसलाय। कारण आधीच योग्य वेतनवाढ आणि कामाच्या तासांमुळे त्रस्त असताना कॅबिनेटच्या बैठकीत खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी 10 तासांच्या ड्युटीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची चर्चा आहे। या प्रस्तावात नेमकं काय म्हटलंय पाहूया। खासगी क्षेत्रात आता 10 तास काम, 8 तासांऐवजी 10 तास काम करण्याचा प्रस्ताव सादर। ओव्हरटाईमची मर्यादा 3 महिन्यात 125 वरून 144 तास। परिस्थितीनुसार 12 तासांपेक्षाही अधिक काम करावं लागणार। दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। हा प्रस्ताव कायद्यात आला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील अशी टीकाच आव्हाडांनी केली आहे। याआधी नारायण मूर्ती आणि L&Tचे चेअरमन SN सुब्रमण्यम यांनी कामाच्या तासांची मर्यादा वाढवून आठवड्याला 70 ते 90 तास करा असा सल्ला दिला होता। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा प्रस्ताव आल्यानं सर्वसामान्य चिंताग्रस्त झाले। कारण लोकल मधील लोंबकळून होणारा प्रवास, धक्के खात बसचा प्रवास, टॅक्सी रिक्षावाल्यांकडून होणारी पिळवणूक सहन करत सर्वसामान्य नागरिक कामाला जातात। पण सल्ले देणारे आणि कायदे बनवणाऱ्यांच्या वाट्याला हे भोग कुठे आहेत? त्यामुळे 8 तासांवरून 10 तास कामाचा निर्णय घेताना एकदा नव्हे तर 100 वेळा विचार करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।